सकाळी सुरुवात कामाला केलेली आम्हालाही वाटायचं की आम्ही फार लवकर सुरुवात करतो, आमदार लोकांना माहिती असेल. परवा पंतप्रधानांनी असंच आम्हाला 3 तास वेळ दिला सगळ्या महायुतीच्या आमदारांना आणि ते त्यांचे वेगवेगळे अनुभव सांगत होते. आम्ही ते ऐकत होतो. समोरनं काही जण प्रश्न विचारत होते. आपले विक्रम काळेजी देखील तिथं प्रश्न विचारायचा प्रयत्न करत होते आणि तिथनं माझ्या मनात आलं की बाबा सगळे मला म्हणतात दादा तुम्ही पहाटे उठता लवकर कामाला लागता. म्हटलं पंतप्रधान कधी उठतात ते तरी बघू. त्यांना मी विचारलं साहेब आपण PM साहेब आपण कितीला उठता? ते म्हणले मी 3.5 तास झोपतो, 3:30 ला उठतो. रोज योगा किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं व्यायाम हा माझा असतोच. मी शरीराला वेळ देतो. त्यांनी तर आम्हाला सगळ्यांना सांगितलं, मी पण तुम्हाला सांगतो की ते तितकंच महत्वाचं आहे. प्रत्येकाने आपल्या परिवाराचं वर्षातनं एकदा पूर्णपणे संपूर्ण चेकिंग हे करून घेतलं पाहिजे. तुमची माझी तब्येत चांगली असेल तर पुढे आपण काम करू शकतो. तब्येत एकदा ढासळली तर किती तुमचा कामाचा उरक असला तर कुणी तुम्हाला ते काम होऊन देत नाही आणि लोक लगेच पाठी फिरवत असतात. हा मनुष्य स्वभाव आहे. हे पहिल्यापासून चालत आलेलं आहे आणि त्याच्यामुळं या सगळ्या काही चांगल्या गोष्टी ज्यावेळेस कानावर येतात त्याबद्दलची नोंद घेतली पाहिजे. त्यांना झोपच कमी आहे आणि सतत देशाचा विचार करत असतात. कसं आपलं $5 ट्रिलियन ही इकॉनॉमी होईल, वेगवेगळ्या भागाचा विकास कसा होईल, अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या. नाही मी नाही उठत. मी नाही. हो आपण दोघं बरोबरच जाऊत. त्यामध्ये हे घेतलं पाहिजे आणि या अशा पद्धतीने हे सगळं शिबिर आपण पार पाडलेलं आहे. त्याच्यामध्ये आज लवजी कानड्यांनी खरंच चांगली मतं मांडली. बऱ्याचदा खूप कार्यकर्त्यांना आम्ही पुरोगामी विचाराचे आहेत, आम्ही शिवशाहू फुले आंबेडकर विचाराचे आहेत. बऱ्याच कार्यकर्त्यांना त्याच्याबद्दलची माहिती देता येत नाही, परंतु त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं कार्यकर्त्यांना ते समजून सांगण्याचं काम केलं. प्रमोद हिंदुरावला आज काय झालं होतं काही कळलं नाही. एकदम गाडी जोरातच सुटली होती. पण मी त्याला भाषण करायला लागलं की मी तटकरेंकडे विचारलं ही कशाला उठ? ते म्हणले नाही त्यांना आज भाषण करायचंय. सुरेखाताई तुम्ही पण अतिशय चांगलं विचार मांडले. मुश्रीफ साहेबांना तर प्रत्येक शिबिरात पाठवलं पाहिजे आता इथून पुढं. धनंजय मुंडेंची गाडी जे मधी असं वावटं उठलेलं होतं त्या सगळ्याला पूर्णविराम देण्याचं काम आजच्या वक्तृत्वानं आजच्या भाषणाने त्या ठिकाणी धनंजय तू केलेलं आहे. दिलीप वळसे पाटील तर म्हणत होते मला बोलायचं नाही, प्रफुल्लभाईंना बोलू द्या. पण माईक हातात आल्यावर तर सगळं काही आम्हाला जे संघटनेला सांगायला पाहिजे की या पद्धतीनं आपण पुढे निर्णय घेतले पाहिजे. त्याची नोंद खरोखरीच आपण सगळेजण मिळून याची नोंद घेतलेली आहे आणि तटकरे साहेबांचं प्रफुल्लभाईंनी आता केलेलं मार्गदर्शन अशा पद्धतीनं हे सगळे भाषणं तुम्ही सगळ्यांनी ऐकलेली आहे. मला तुम्हाला सगळ्यांना एक प्रथम गोष्ट सांगायची की येणाऱ्या नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी जे कुणी या पदाच्या करता इच्छुक आहात किंवा काही इथं नसतील पण आपापल्या भागात ते इच्छुक आहेत त्यांना उमेदवारांनी, त्या सगळ्या उमेदवारांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी एक जबाबदार कार्यकर्ता निवडला पाहिजे आणि त्याच्याकडे 25 घरांची जबाबदारी निश्चित केली पाहिजे. आणि तो कार्यकर्ता 25 घरामध्ये सरासरी साधारण 4 मतं तुम्ही धरली तर 100 मतदारांच्या पर्यंत पोहोचेल. यंदा बहुतेक निवडणूक ही प्रभागावर होणार आहे. नगरपालिकेला ती वॉर्ड वाईज होईल. नगरपंचायतीकडच्या राहिल्या असतील तर त्या वॉर्ड वाईज होतील. पण ज्या महानगरपालिका आहेत त्या 4चा प्रभाग राहणार आहे. कारण मागे आम्ही उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर सरकारमध्ये काम करत असताना तेव्हा एकनाथरावांनी मुद्दा मांडला 4चा करा, काहींनी मांडला 2चा करा. तर उद्धवजी त्यावेळेस म्हणले होते 2 राहू द्या, 4 राहू द्या, 3चा करू. आणि त्यावेळेस आपण 3चा केलेला होता. परंतु त्याच्यानंतर राजकीय समीकरणं बदलली आणि त्याच्यानंतर
ज्यावेळेस आपण सरकारमध्ये नव्हतो आणि एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखालचं देवेंद्र आणि सगळ्यांनी मिळून सरकार केलेलं होतं, त्यांनी मात्र ते 4चं करून घेतलेलं आहे. आणि त्याकरता मला तुम्हाला सांगायचं की जसं एका कार्यकर्त्यांनी 25 घरं आणि 100 मतं तिथपर्यंत पोहोचायचंय, त्याच्यामध्ये समजा प्रभागामध्ये प्रत्येक उमेदवारांनी 50-50 असे कार्यकर्ते तयार केले आणि त्यांनी 200 त्या बाबतीमध्ये जर 200 लोक होतील, 50 प्रभाग 1 मधल्या एकाचे, दुसऱ्याचे, तिसऱ्याचे, चौथ्याचे असे मिळून त्याच्यात जवळपास 20,000 मतापर्यंत आपण पोहोचू शकतो. आज इथं पिंपरी चिंचवड पण सहकारी आहेत, माझ्या पुण्यातले पण आहेत, कोल्हापूरचे पण आहेत. मगाशी महानगरपालिकेचं बोलत असताना किंवा काल नजीबने आणि राजलक्ष्मीताई भोसलेंनी, कारण दोघांनी कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये काम केलेलं असल्यामुळं राजलक्ष्मीताई तर मेयर म्हणूनच पुण्यामध्ये काम करत होत्या आणि त्याकरता खरं तर त्या भागामध्ये एक चांगल्या प्रकारचा नेता असला की ती महानगरपालिका आपल्या ताब्यामध्ये यायला सोपं जातं. मला आठवत आहे मुश्रीफ साहेब इथं बसले, कोल्हापूरला आपल्या याला एकाला जमायचं नाही म्हणून काँग्रेसनं आपण मिळून ते करायचो. नव्या मुंबईमध्ये गणेश नाईकांच्यावर जबाबदारी साहेब नेहमी द्यायचे. गणेश नाईकांच्या नेतृत्वाखाली थ्रूआउट मुंबईची महानगरपालिका आलेली होती. 25 वर्ष पुणे महानगरपालिका आम्ही ताब्यामध्ये ठेवलेली होती. 10 वर्ष पुणे पिंपरी चिंचवड, 25 वर्ष आणि 10 वर्ष पुणे महानगरपालिका. सांगायचं तात्पर्य की आता पण वेगवेगळ्या महानगरपालिका, सांगली असेल किंवा सांगली मिरज कुपवाड असेल किंवा आपल्या इकडे सोलापूर असेल, अनेक महानगरपालिका अस्तित्वात आल्यात. त्या ठिकाणी तशा प्रकारे कार्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे आणि उमेदवारांनी पण अशा प्रकारे 50-50 कार्यकर्ते जे तिथं 100 प्रत्येक कार्यकर्ता 100 मतापर्यंत पोहोचू शकेल. 5,000 5-20 प्रभागातले 4 धरले तर 20,000 या पद्धतीने जर आपण केलं तर निश्चितपणे आपल्याला उद्याच्या निवडणुकीमध्ये त्या सगळ्या गोष्टीचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या सहकारी मित्रांना तशा प्रकारची सूचना मी करतो. तसं पक्षाकडनं देखील तुम्हाला लेखी कळवण्यात येईल. त्याबद्दलची पण नोंद आपण या निमित्तानं घ्यावी अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. खूप जणांनी बोलत असताना एकंदरीतच आपण ज्या भागामध्ये हे शिबिर घेतलेलं आहे, सर्वकालीन सर्वश्रेष्ठ स्त्री राज्यकर्त्या म्हणून ज्यांची जगभर ओळख आहे त्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मभूमीमध्ये असलेल्या त्या अहिल्यानगरमध्ये त्याचं नामांतर मधल्या काळामध्ये झालं. या मातीला मी सुरुवातीला वंदन करतो. अहिल्यादेवी होळकरांनी कधी पण राजमाता हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश जात धर्म पंथाच्या पलीकडे जाऊन सर्व धर्म समभावाची शिकवण देणाऱ्या श्री साई बाबांची पण कर्मभूमी आणि साई नगरीला शिर्डीला पण साईबाबाचं पण आपण दर्शन घेतलेलं आहे. त्यांच्या पुढे पण नतमस्तक झालेलं आहे. शिर्डीला पण मी वंदन करतो आणि त्या अहिल्यानगरीच्या या भूमीतून एक विकासाची दिशा आणि साईबाबांच्या शिर्डीतून पुरोगामी विचारांची वाट धरत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पुढे वाटचाल करणार आहे. ह्याची पण नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी. तुम्ही 2 दिवस पूर्ण वेळ त्या ठिकाणी बसण्याचा प्रयत्न केला. प्रमुख नेत्यांनी आपले वक्त्यांनी आपले विचार त्या ठिकाणी मांडले. आता आज या शिबिराचा समारोप होत असताना नवसंकल्पाच्या